सर्वे निखिल धारवे। चला आपण सामन्याला सुरुवात करूया। पंचांना इशारा करतोय सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे। या दरम्यान रेवदंडा ग्रामपंचायतीच्या सन्माननीय सदस्य सौ शिल्पाजी ठाकूर मॅडम यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं देणगी आलेली आहे। त्यांचं सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतोय। दरम्यान पुन्हा एकदा आपण वळतोय मैदानाकडे, ज्या ठिकाणी सामना रंगतोय सेमीफायनलचा सामना अर्थात उपांत्य फेरीचा सामना साजिरी 11 अलिबाग आणि सिद्धी 11 सर्वे या दोन संघांच्या दरम्यान सामना रंगला जातोय। सलामीला आलेला जशी आपण ओळख करून दिली त्या पद्धतीचाच ओमकार हरपाल, ज्याने आजचा दिवस पूर्णपणे या स्पर्धेत आणि प्रितेश सर्व स्पॉन्सरचे ज्यांनी आपल्याला इथे काही गोष्टी पुरस्कृत केलेल्या आहेत। मग काहींनी इथे आपण पाहतोय जे चषक आहेत ते पुरस्कृत केलेले आहेत आणि त्यांची नावं सुद्धा इथे आपण त्या नावांचा उद्घोष करणार आहोत। परंतु एक नाव की अगदी तोंडपाठ झालेलं आहे ते म्हणजे मायरा मोनिश जाधव यांच्या वतीनं एक मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे। तर या सर्व स्पॉन्सरचे पुरस्कर्त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा प्रदेशकडे। या दरम्यान या अति महत्त्वाच्या उपांत्य फेरीच्या सामन्याला सुरुवात होते। पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज पार्थ आपला आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय। ओमकार हरपाल याला पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदररित्या खेळून काढतोय। त्या ठिकाणी चेंडू निर्धाव जातोय। ओमकार हरपाल याच्याबद्दल सांगायचं झालं तर निश्चित पद्धतीने सर आपण सांगितलं त्या पद्धतीने अतुचलेला आहे। त्याला माहिती आहे मोठ्या धावसंख्या जमवायच्या आहे, कारण आजच्या दिवसामध्ये अतिशय सुंदर अशी कामगिरी करताना दिसतोय, अतिशय मोठे मोठे फटके आणताना दिसतोय। या दरम्यान पुन्हा एकदा पार्थ यावेळेला मात्र सुंदर चेंडू होता, झेल हवेत उडाला जातोय। पंचांचा इशारा येतोय, ओमकार हरपालच्या स्वरूपात झटका दिला जातोय। साजिरी 11 सर्वे सिद्धी 11 सर्वे संघाला ओमकार हरपालच्या स्वरूपात आधार वड कोसळला जातोय, आधार स्तंभ कोसळला जातोय, नेस्तानभूत केला जातोय। ओमकार हरपाल या वेळेला मात्र या अति महत्त्वाच्या सामन्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरताना दिसतोय। आता मात्र पूर्णपणे संघाची जबाबदारी निखिल धारवे याच्यावर आलेली, कारण ओमकार हरपाल या अति महत्त्वाच्या सामन्यात या स्पर्धेत अतिशय चांगली कामगिरी करत होता। परंतु यावेळेला मात्र पार्थ यांनी अतिशय सुंदर अतिक्रमण केलं, सुंदर गोलंदाजी केली, काहीच जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला दोनच चेंडूंवर। यावेळेला मात्र ओमकारच्या स्वरूपात हादरा दिला जातोय, झटका दिला जातोय। दरम्यान पार्थ आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय। या दरम्यान पहिल्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय। आता मात्र अतिशय सुंदर चेंडू होता, चेंडू निर्धाव जातोय। या वेळेला आता मात्र सुंदर चेंडू होता गलीच्या क्षेत्रामध्ये, शॉट गलीच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव मात्र निश्चित मिळते। या एका धावेनं धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे पहिलं षटक या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रगतीपथावर आहे आणि धावा लागतात त्या म्हणजे केवळ एक धाव लागते धावफलकावर। या दरम्यान पार्थ आपल्या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय। या वेळेला मात्र अतिशय सुंदर फटका आणतोय, निखिल धारवे याच्या बॅट मधून निघतोय दणदणीत खणखणीत सणसणीत षटका। या 6 धावेनं धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे या महत्वाच्या सामन्यामध्ये 7 धावा धावफलकावर लागतायत। अखेरचा चेंडू शिल्लक या वेळेला पार्थ आपल्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन येतोय। आता मात्र ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू भिरकावून देतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। 6 धावांसाठी दणदणीत षटकार, अर्थात षटक नंबर 1 ओव्हर नंबर 1 या ठिकाणी समाप्त होते। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर ओमकार हरपालच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊन सुद्धा धावसंख्या जमवण्यास सिद्धी 11 सर्वे
या ठिकाणी काहीसा अग्रेसर ठरताना दिसतोय. तब्बल 13 धावा धावपलकावर लागतायत. अतिशय सुंदर अशी फलंदाजी म्हणता येईल निखिल धारवे याची. पाठोपाठच्या 2 चेंडूंवर 2 सनसनीत दणदणीत षटकार. यावेळेला मात्र रोहित पाटील अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. पहिल्या फेरीचे जे काही सामने झाले होते त्याच्यामध्ये या मैदानावर पूर्णपणे खेळपट्टीचा फायदा उठवला होता रोहित पाटील यानं. यावेळेला दुसरं षटक घेऊन येतो या अति महत्वाच्या सामन्यामध्ये. दुसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये जातोय. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही. फलंदाज राज धारवे या ठिकाणी बाद होतोय. दुसरा धक्का बसला जातोय, दुसरा हदरा बसला जातोय. राज धारवे याच्या स्वरूपात आधार स्तंभ कोसळला जातोय सिद्धी 11 सर्व्हिस संघाचा. दरम्यान रोहित पाटील या वेळेला मात्र अतिशय सुंदर कामगिरी करताना दिसतोय. दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अगदी सहजगत्या या ठिकाणी एक फलंदाजाला झेलबाद टिपण्यात अर्थात एक विकेट घेण्यात यशस्वी ठरतोय. या दरम्यान फलंदाजीसाठी येतोय सरोज येतोय मैदानावर. सरोज या दरम्यान रोहित पाटील आपलं आक्रमण जारी ठेवतोय. आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. रोहित सरोज याच्यासाठी पुढील चेंडू टाकतोय. आता मात्र अतिशय सुंदर चेंडू होता. बॅटची काढा घेऊन स्लिपच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून होते. एक धाव मात्र निश्चित मिळते. या एका धावेनं धावफलक हलतोय तो म्हणजे धावफलकावर धावा लागतायत. 14 धावा धावफलकावर लागतायत. रोहित पाटील यावेळेला मात्र निश्चित पद्धतीने या महत्वाच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करताना दिसतोय अलिबाग संघाकडून. दरम्यान रोहित पाटील याचा हा चेंडू यावेळेला मात्र जोरकस फटका मारतोय. चेंडू सरळ जातोय, क्षेत्ररक्षक येतोय, अलगदरित्या झेल टिपला जातोय. यावेळेला मात्र निखिल धारवे या ठिकाणी तंबूत परतला जातोय. आधार वड कोसळला जातोय सिद्धी 11 सर्व्हिस संघाचा, ज्यानं अतिशय सुंदर अशी कामगिरी केली होती. परंतु यावेळेला मात्र काहीसा अपयशी ठरताना दिसतोय. मोठी धावसंख्या जमवण्यात अपयश येताना दिसतंय सिद्धी 11 सर्व्हिस संघाच्या फलंदाजांना. या दरम्यान निखिल पाटील येतोय फलंदाजीसाठी. आता मात्र रोहित अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय, पूर्णपणे बीट करण्यात यशस्वी होतोय. रोहित खरोखर सुंदर गोलंदाजी करतोय अलिबाग संघासाठी. पूर्णपणे खेळपट्टीचा उपयोग करून घेतोय. वेगवेगळी अस्त्र टाकतोय, वेगवेगळी ब्रह्मास्त्र टाकतोय आणि सर्व संघाच्या फलंदाजांना काहीस नामोहरम करताना दिसतोय. यावेळेला मात्र डाव्या हाताने फलंदाजी करणारा निखिल पाटील समोर आहे. निखिल समोर एक मोठं आव्हान असणार आहे, कारण मोठी धावसंख्या जमवायची आहे. महत्वाचा सामना आहे, उपांत्य फेरीचा सामना असल्याने निश्चित दोन्ही संघांवर काहीच जबाबदारी अर्थात मोठं आव्हान असतं. या दरम्यान रोहित पाटील सक्सेस गोलंदाज. आता मात्र अतिशय सुंदर चेंडू होता आउटसाइड दी ऑफ स्टंप. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, यशस्वी होताना दिसतोय. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर राहते, ती म्हणजे सर्व संघाची केवळ 14 धावा होत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा आता मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप सेम पद्धतीचा चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली होती. वाईड यॉर्करचा पुन्हा प्रयत्न होता, पुन्हा एकदा यशस्वी ठरताना दिसतोय. गोलंदाज रोहित पाटील आपल्या अनुभवाचा कुठेतरी फायदा उठवताना दिसतोय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव जात आहेत. धाव संख्या स्थिरावलेली, ती म्हणजे सर्व संघाची. धाव फलकावर धावा लागतात 14. या दरम्यान दुसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करतोय. अगदी कॉपी पेस्ट पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय, यशस्वी होतोय. षटक नंबर 2 अर्थात ओव्हर नंबर 2 कंप्लीट होते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आणि धाव फलकावर धावा लागतात त्यामध्ये 14 धावा धाव फलकावर लागतात. दरम्यान रोहितचं जे दुसरं षटक होतं, या ठिकाणी आमचे गुणलेखक सांगतायत अतिशय भारदस्त अशी गोलंदाजी होती. केवळ 1 धाव आणि 2 फलंदाजांना या ठिकाणी बाद केलं होतं आणि तब्बल 5 चेंडू निर्धाव टाकले होते.
आता मात्र एक सूरज पाटील, ज्याची ओळख पूर्ण रायगड जिल्ह्याला माहीत असणारा असा सूरज यावेळेला खेळपट्टीवर येतोय. पूर्णपणे फायदा उठवण्याचा निश्चित प्रयत्न करणार, कारण पहिली जी 2 षटकं झालेली आहेत केवळ 14 धावा धावपलकावर आलेले आहेत. निश्चित सूरज पाटील या ठिकाणी खेळपट्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. या दरम्यान आता मात्र स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू होता, डावी यष्टी या ठिकाणी उखडून लावतोय, बोल्ड करतोय, फलंदाज बाद होतोय. सर्वे संघाचा सर्वोच्च स्वरूपात आधारस्तंभ कोसळला जातोय. अर्थात एक हुकमी एक्का मधल्या फलीतील फलंदाजी करणारा फलंदाज या ठिकाणी धारार्थी पडताना दिसतोय, अर्थात तंबूत परतताना दिसतोय. काहीशी पारी रडखडताना दिसते आपल्याला सिद्धी 11 सर्वे संघाची. मी पहिलेच सांगितलं होतं आमच्या गुणलेखकांना सुद्धा, समीर निश्चित त्या परिस्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करील, कारण समीर याला माहिती होतं पहिल्या 2 षटकांमध्ये केवळ काही मर्यादित धावा आल्या होत्या. या महत्वाच्या सामन्यामध्ये निश्चित यावेळेला समीर फायदा उठवताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा, आणि या स्पर्धेतला हा उपांत्य फेरीचा सामना. सूरज येतोय फलंदाजीसाठी, धीरज येतोय या ठिकाणी फलंदाजीसाठी. उजव्या हाताने फलंदाजी करतोय सूरज पाटील, आपलं आक्रमण जारी ठेवतोय. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे बीट करतोय. 1 धाव निश्चित मिळते. षटलॉंगांच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होते चेंडू, एका धावेवर समाधान मानावं लागते. सूरज अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय या ठिकाणी. या एका धावेनं धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे या उपांत्य फेरीच्या अति महत्वाच्या सामन्यात केवळ 15 धावा जमवत आहेत. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. 3ऱ्या षटकातील अजून काही चेंडू यायचे बाकी आहेत सूरज पाटील याचे. या दरम्यान सूरज पाटील आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्वर्गीय मधुशेठ ठाकूर अर्थात पप्पा स्मृती चषक 2022 एक भव्य दिव्य टेनिस स्पर्धा. या दरम्यान सूरज पाटील आपल्या षटकातील पुढील चेंडू, यावेळेला जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता शॉर्ट पिच पद्धतीच्या चेंडूवर, काहीसा अपयशी ठरताना दिसतोय फलंदाज निखिल पाटील, परंतु 1 धाव मात्र निश्चित मिळते. या एकेरी धावेनं धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे 16 धावा धावपलकावर लागत आहेत सिद्धी 11 सर्वे संघाच्या. दरम्यान सूरज पाटील आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला जोरकस फटका मारतोय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. 6 धावांसाठी षटकार. या 6 धावेनं धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे 22 धावा धावपलकावर लागत आहेत. आता मात्र काहीच सूरजचं नियंत्रण गमावताना दिसतोय. पहिले चेंडू अतिशय सुंदर टाकले होते, परंतु यावेळेला मात्र धीरज मोठे फटके मारण्यात यशस्वी ठरलेला आहे, एक मोठा षटकार आणण्यात यशस्वी ठरतोय. दरम्यान सूरज पाटील पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, प्रयत्न अयशस्वी होतोय. निश्चित स्वरूपात 1 धाव मात्र निश्चित मिळते. या एका धावेनं धावसंख्येत एका धावेने वाढ होते, ती म्हणजे धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे 23 धावा धावपलकावर लागत आहेत. या दरम्यान सूरज पाटील यावेळेला मात्र अतिशय सुंदर चेंडू होता. पंचांचा इशारा तो षटक नंबर 3, ओव्हर नंबर 3. पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धी 11 सर्वे संघ धावा जमवतोय, त्या म्हणजे 4 फलंदाज बाद होत आहेत, अर्थात 4 हदरे बसतायत, 4 धक्के बसतायत आणि धावा होत आहेत त्या म्हणजे 23 धावा. या दरम्यान 4थं षटक घेऊन येतोय संघाकडून, अलिबाग संघाकडून वैभव येतोय. वैभव गोलंदाजीसाठी. वैभव हा सुद्धा अतिशय सुंदर या स्पर्धेत कामगिरी करताना आपल्याला दिसला होता, परंतु ही अति महत्वाची स्पर्धा असल्याने निश्चितच 4थं षटक टाकायचं असल्यामुळे एक मोठी जबाबदारी या ठिकाणी या मैदानात वैभव याच्यावर असणार, याबाबत कोणतीही शंका नाही. दरम्यान वैभव आपलं आक्रमण जारी करण्यासाठी सज्ज होतोय. 4थ्या षटकातील पहिलाच चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज वैभव. अलिबाग एंड कडून मारा करतोय, पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट मारा करतोय. या दरम्यान वैभवचा हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदररित्या खेळून काढतोय. शॉर्ट लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव मात्र निश्चित मिळते. या एका धावेनं धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे 24 धावा धावपलकावर लागत आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत, अर्थात 5 चेंडूंवर काही मोठ्या फटक्यांची निखिल याच्या बॅटमधून निश्चित अपेक्षा असणार सर्वे संघाला. या दरम्यान वैभव आपल्या बॉलिंग मार्कवर आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी, अर्थात
चौथ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता, अतिशय सुंदररित्या चेंडू खालून काढतोय. एक धाव मात्र निश्चित. दुसरी धाव घेण्याचा दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न होतोय, एक यशस्वी प्रयत्न म्हणता येईल दोन्ही फलंदाजांचा. या 2 धावेनं धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 26 धावा धावफलकावर लागत आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. अति महत्वाचा सामना दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. या दरम्यान वैभव आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय, अर्थात चौथ्या षटकातील तिसरा चेंडू. यावेळेला जोरदार अपील होते पायचीतचं, पंचांकडून अपील फेटाळलं जातंय. पंच या ठिकाणी नकार दर्शवताना दिसत आहेत. लेग बाय स्वरूपात 1 धाव मिळते. या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 27 धावा धावफलकावर लागत आहेत. वैभव मात्र सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय, खोलवर टप्प्याचे चेंडू आणताना दिसतोय. पूर्णपणे या ठिकाणी सर्व संघाच्या फलंदाजांना निश्चित पद्धतीने जखडून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. या दरम्यान आपल्या षटकातील पुढील चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आता मात्र पुरेपूर फायदा घेतोय. डीप पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू जातोय, पंचांचा इशारा येतोय, चेंडू जातोय 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. या 6 धावांनी आकार देण्याचा प्रयत्न होतोय धावसंख्येला. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 33 धावा धावफलकावर लागत आहेत. अतिशय सुंदर फटका होता. अजूनही काही चेंडू यायचे आहेत, अर्थात 2 चेंडू वैभव याचे बाकी आहेत. निश्चित पद्धतीने सर्व संघाचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे, अर्थात धीरज मोठी धावसंख्या उभारण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतोय. या दरम्यान वैभव चौथ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय. वैभव याचा हा चेंडू और फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, पंचांचा इशारा येतोय, त्या ठिकाणी फलंदाज धावचित होतोय. निखिल याच्या स्वरूपात अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे अखेरचा. यावेळेला मात्र अजूनही अखेरचा चेंडू यायचा बाकी आहे आणि धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे आमचे गुणलेखक या ठिकाणी सांगतायत धावा होत आहेत त्या म्हणजे 33 धावा धावफलकावर लागत आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 4थ्या षटकातील अखेरचा चेंडू यायचा आहे, निर्णायक चेंडू यायचा आहे. या चेंडूवर नक्कीच फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करील, अर्थात एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय की काय हेच पाहणं गरजेचं आहे. या दरम्यान वैभव आपल्या षटकातील अखेरचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न करतोय. पंकज त्या ठिकाणी झेल निसटला जातोय यष्टीरक्षकाकडून. 1 धाव मात्र निश्चित. दुसरी धाव घेण्याचा दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न एक अयशस्वी प्रयत्न या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 4 षटकां अखेर प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 34 धावा जमवण्यात सर्व संघ यशस्वी ठरतोय. आता मात्र 35 धावांचं या ठिकाणी लक्ष उभं केलं जातंय अलिबाग संघासमोर. या दरम्यान 34 धावा जमवल्याने 35 धावांचं लक्ष उभं केलं या महत्वाच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. तर या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय, कशा पद्धतीने अलिबागच्या फलंदाजांना जखडून ठेवण्यात सर्व संघाचे गोलंदाज यशस्वी होत आहेत की अलिबाग संघाचे फलंदाज लवकरात लवकर सामना संपवून अंतिम फेरी गाठतायत, हेच ऐकवण्यासाठी आपली राष्ट्रभाषा हिंदीमध्ये मी पुन्हा एकदा आपल्याला घेऊन जातोय थेट सन्माननीय यासीन सर मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद प्रितेश. आणि प्रितेश इथे एक गोष्ट नोट करण्यासाठी आहे, कारण जेव्हा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये साजिरी 11 अलिबाग संघाचे कर्णधार अक्षय पाटील यांच्याशी वार्तालाप केला होता आणि मी त्यांना विचारलं होतं की निर्धारित 4 षटकांमध्ये इथे किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, तर त्यांनी अचूक हीच धावसंख्या सांगितली होती, अर्थात 35 धावांपर्यंत आम्ही रोखू. आणि आपण पाहतो इथे निर्धारित 4 षटकांमध्ये 35 धावांपर्यंत इथे रोखलेलं आहे, अर्थात 34 धावांवरती रोखलंय आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. जवळजवळ 9 धावांच्या सरासरीने इथे धावा जमवाव्या लागतील साजिरी 11 अलिबाग या संघाला अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी.
परंतु हा सामना सुद्धा अटीतटीचा होऊ शकतो, कारण सिद्धी 11 सर्व या संघामध्ये अनेक चांगले गोलंदाज आहेत आणि त्याचप्रमाणे चांगले क्षेत्ररक्षक सुद्धा आहेत. कारण सरोज असेल किंवा राज धारवे असेल यांनी ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलंय, ज्याप्रमाणे झेल टिपलेत, ते पाहता हा सामना अगदी अटीतटीचा होईल, रंगतदार होईल, रोमांचित करणारा होईल अशी शक्यता इथे नाकारता येत नाहीये. परंतु त्याच्या विपरीत जर आपण विचार केला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी अफलातून टच मध्ये असलेला रोहित पाटील आपण पाहतोय. अलिबाग संघाचा नॉन स्ट्राईक एंड वरती आणि स्ट्राईक एंड वरती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला पंकज जाधव सुद्धा पाहतोय. तो चलिए दोस्तों, मैच इज ऑन. जीतने के लिए 35 रनों की जरूरत. पहला ओवर लेके आए हैं निखिल धारवे, मैन फ्रॉम सर्वे. 9 नंबर की जर्सी परिधान किए हुए. आर अश्विन का जर्सी नंबर 9 और 9 आंकड़ा राज साहब ठाकरे के लिए बहुत ही खास. पहली गेंद हवा में, गेंद फलक में और जान हलक में. ओहो, ये शानदार कैच, बहुत ही बढ़िया रिले कैच हमें देखने को मिला. पंकज जाधव पहली गेंद के ऊपर मैदान से बाहर. पंकज जाधव जैसे बल्लेबाज को पहली गेंद पर मैदान के बाहर का रास्ता दिखाया है. और मैंने अभी भी कहा था कि उनकी टीम में अनेक ऐसे गेंदबाज हैं जो लड़ना जानते हैं, जो इस मैच को भी इस सीमित रनों की संख्या के ऊपर जीतना जानते हैं, क्योंकि सभी यंगस्टर खिलाड़ी है, जज्बात है. और इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि हालात कैसे भी हो, आपका जज्बा, आपका एटीट्यूड ये अहम होता है और ये एटीट्यूड ही आपको जीत की मंजिल तक पहुंचा सकता है. पॉजिटिव अप्रोच के साथ यहां पे इन खिलाड़ियों ने ये मैच को लिया है. इस मैच को हमें आसानी के साथ गंवाना नहीं है. इस मैच को भी हम जीत सकते हैं. लो स्कोरिंग मैच अक्सर अच्छे होते हैं. और देखिए वातावरण में भी तब्दीली हो चुकी है. सूरज अब यहां पे ढल चुका है और इसी वजह से मैदान के ऊपर हम देख सकते हैं एक साया जो पेड़ों का आ रहा है और उसी के साथ थोड़ी सी वातावरण में नमी नजर आ रही है. इस वजह से यहां पे बार बार लगातार बड़े स्ट्रोक खेलना इतना आसान नहीं होगा. गेंद यहां पे घूम रही है, विकेट यहां पे गेंदबाजों को वो सहायता करती हुई दिखाई दे रही है. नए बल्लेबाज सूरज पाटिल स्ट्राइक एंड पर, बाएं हाथ के बल्लेबाज राइट आर्म राउंड विकेट निखिल धारवे. फील्डिंग की सजावट देखिए, 30 गज का दायरा यहां पे मौजूद. शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, उसी के साथ एक शॉर्ट स्क्वायर लेग और एक बैकवर्ड स्क्वायर लेग भी नजर आता हुआ. मिड ऑन की दिशा में एक फील्डर तैनात. जी हां, गेंद हालांकि ऑप्शन के बहुत ही बाहर थी, उस गेंद को मात्र दिशा दी और गेंद डीप थर्ड मैन सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए सूरज के बल्ले से आता हुआ ये पहला चौका. हालांकि हमारी कायनात का सूरज यहां पे ढलता हुआ, मगर ये सूरज यहां पे चमकता हुआ. पहली गेंद के साथ अपनी सोच और अपने इरादे यहां पे स्पष्ट किए हैं. पंकज जाधव आउट हुआ तो क्या हुआ, हम तो है, मैं हूं ना, ये बताने की कोशिश सूरज पाटिल. पहली गेंद के साथ अपना खाता खोला इस 4 रनों के साथ और अपनी टीम का भी खाता खोला इस चौके के साथ. अगली गेंद फिर से एक बार निखिल धारवे की. जी हां, फुल टॉस गेंद, उसे बहुत ही खूबसूरती के साथ उतार दिया है. बहुत ही शानदार कवर ड्राइव हमें देखने को मिला. गेंद फिर से एक बार डीप कवर सीमा रेखा के बाहर दंदनाती भी निकल गई गोली की रफ्तार से. 4 रनों के लिए बैक टू बैक दूसरा चौका सूरज के बल्ले से. सूरज अपने जौहर यहां पे दिखाते हुए, सूरज अपनी बल्लेबाजी का एक मकाम दिखाते हुए. शानदार बल्लेबाज है. अलीबाग प्रीमियर लीग में सबसे ज्यादा महंगे खिलाड़ी कौन थे, तो वो सूरज पाटिल थे. सूरज पाटिल ने हालांकि बहुत ही अच्छा अपनी जिंदगी में क्रिकेट खेला है. लेदर क्रिकेट हो या टेनिस क्रिकेट, इन दोनों भी फॉर्मेट में अपनी बल्लेबाजी और गेंदबाजी के रूप में प्रभावित किया है, अपनी पहचान बनाई है और हमेशा अपनी टीम के लिए एक मुख्य ऑलराउंडर की भूमिका उन्होंने अदा भी की है. 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है. 8 रन स्कोर बोर्ड पर. पहला ओवर प्रगति पर, अभी भी 2 गेंदें आना इस ओवर की बाकी. जीतने के लिए मात्र 35 रनों की जरूरत. जी हां, इस मरतबा मिड ऑफ के ऊपर से खेला, गेंद 1 बाउंस लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार यहां पे चौका आता हुआ.
3 चौके सूरज पाटिल के बल्ले से आते हुए 4 गेंदों का सामना किया है सूरज ने और 3 चौके की सहायता से 12 रन बनाकर खेल रहे हैं। शानदार बल्लेबाजी, बिल्कुल मनोवैज्ञानिक दबाव यहां पे नहीं लिया। जी हां, इसमें तो डांसिंग डाउन द विकेट, हवा में गेंद जरूर थी मगर तकदीर वाले रहे। डीप कवर बहुत ही डीप था और इस वजह से नोमैंस लैंड में गेंद ये टिप्पा खाने के बाद कवर के हाथों में और इसी वजह से 1 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल होता हुआ इस 1 रन के साथ रनों की संख्या में तब्दीली, इजाफा होता हुआ 13 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर। आणि याच दरम्यान सन्माननीय संदीपजी खोत ग्रामपंचायत सदस्य यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी विजय मार्तन थेरोंडा आणि आशिष भट आणि त्याचप्रमाणे लकी यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। पहले ओवर की समाप्ति के बाद 13 रन स्कोर कार्ड पर नए गेंदबाज राज धारवे 18 नंबर की जर्सी परिधान किए हुए बाएं हाथ के बल्लेबाज सूरज पाटिल के लिए राइट आर्म राउंड विकेट। पहली गेंद, जी हां, इस मर्तबा गेंद स्लॉट में और सूरज पाटिल ने उसे पहुंचा दिया है पार्किंग लॉट में। आणि याच दरम्यान निलेश खोत यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे। निलेश खोत, इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 19 रन। ये मैदान और ये विकेट बल्लेबाज सूरज के लिए अक्सर लाभकारक लाभदायक और इस बीच बहुत ही बढ़िया गेंद, उस गेंद का सम्मान किया, सीधे बल्ले से मिड ऑफ की दिशा में ढकेल दिया था। ढीले हाथों के साथ रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं थी क्योंकि शॉर्ट कवर में फील्डर तैनात थे। 19 रन स्कोर कार्ड पर दूसरी ओवर जहां पे जारी है। 35 रन कुल मिला के जीतने के लिए यानी आधा सफर यहां पे तय किया है, अभी भी आधा सफर तय करना बाकी। जी हां, बहुत ही बढ़िया गेंद, आगे आकर खेलने की कोशिश थी, देख लिया था और लेग स्टंप के बाहर, हालांकि पैर पकड़ के गेंदबाजी करने की कोशिश थी मगर लेग स्टंप के बाहर भटके गेंदबाज राज धारवे, अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा 20 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार राज, जी हां, वाइड यॉर्कर, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद। कभी बल्लेबाज हावी हो रहे हैं तो कभी गेंदबाज उनके ऊपर अंकुश रखने की पुरजोर कोशिश कर रहे हैं। ये बहुत ही बढ़िया बैटल, बल्ले और गेंद का ये द्वंद्व देखने को मिल रहा है। 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, हालांकि अभी भी यहां से मैच जीता जा सकता है। 15 रनों की और जरूरत जीत मुकम्मल करने के लिए। फुल टॉस गेंद नहीं कर सकते, फिर से एक बार उस गेंद को मात्र एलिवेशन दिया, हवा में उछाल कर खेला, गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 रन। इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 26 रन। अब जीतने के लिए बचे हुए 14 गेंदों में 9 रनों की जरूरत। या दरम्यान या विभागातील तरुणांचे प्रेरणास्थान सन्माननीय राजूजी चुनेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते। मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय की आपण या ठिकाणी स्थानपन्न व्हायचं आहे। सन्माननीय राजूजी चुनेकर यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होतंय। जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करतोय। सन्माननीय राजूजी चुनेकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय। ओवर टू यासीन सर। जी हां, डीप कवर में फील्डर तैनात थे, जाल बुना गया था, जाल में फंस गए। बहुत ही अच्छी तरीके से उसे खेला था, लॉफ किया था मगर शायद डीप कवर में फील्डर तैनात थे वो मालूम नहीं था और इस वजह से आसानी के साथ यहां पे पकड़े गए। सूरज पाटिल बैक टू द पैवेलियन। सूरज पाटिल ने मगर अपना काम तमाम किया है, अपनी जिम्मेदारी यहां पे अदा की है क्योंकि 11 गेंदों का सामना किया उन्होंने और 25 रन अपने टीम के लिए जोड़े और अपनी टीम को जीत की दहलीज तक पहुंचाने में अब तक कामयाब होते हुए। सूरज पाटिल आउट होने के बाद नए बल्लेबाज हम देख सकते हैं सुमित भगत एज आइकॉन के रूप में साजिरी 11 अलीबाग टीम में शामिल हो चुके हैं। बल्लेबाजी करने के लिए नॉन स्ट्राइक के एंड पर नजर आ रहे हैं, जबकि स्ट्राइक एंड पर 45 नंबर की जर्सी परिधान किए हुए रोहित पाटिल
रोहित शर्मा का ये जर्सी नंबर। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 26 रन, 13 रन के औसत से यहां पे रन बन रहे हैं। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में मात्र 9 रनों की जरूरत। आसान सा लक्ष्य है, मगर क्या। आणि याच दरम्यान सन्माननीय शरदजी गोंधळी यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। मी मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। और यहां पे रोहित ने भी स्वागत किया है छक्के के सहायता से। पहली गेंद पर निखिल पाटिल के ओवर पिच गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ मिडल किया था, सीधे बल्ले से खेला था और तीर की तरह यह सीधा छक्का। जी हां, बहुत ही बढ़िया गेंद थी। लेग स्टंप पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी कट होकर पैर से टकराई और लेग बाय का इशारा अंपायर जी का। इस 1 रन के साथ रनों की संख्या 33 रन। अब जीतने के लिए मात्र 2 रनों की जरूरत। देखिए कितना आसान ये मैच कर दिया है सूरज पाटिल ने। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की पंकज यादव। पहली गेंद पर आउट हुए थे, इस मतलब हवा में जरूर गेंद है, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, और इसी के साथ सुमित भगत भी मैदान से बाहर। बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश कर रहे थे और अपनी बड़े स्ट्रोक के साथ, छक्के के साथ इस मैच को फिनिश करने चाहते थे, मगर नाकाम रहे। अभी भी यहां पे जीतने के लिए 2 रनों की जरूरत है, मगर 10 गेंदें अभी भी शेष उनके हाथों में, और इस वजह से 9 गेंदें बची हैं। 9 गेंदों में 2 रन यानी आसानी के साथ जीत दर्ज कर सकते हैं, ये बल्लेबाज भी जानते हैं। मगर क्या यहां पे और चमत्कार होगा? क्या यहां पे इतिहास रचा जाएगा? हालांकि यही वक्त होता है जब लोग सोचते हैं कि आप हार जाओगे। यही वक्त होता है जब लोग सोचते हैं कि आप हार जाओगे, और उस वक्त जीतना और उसकी लज्जत कुछ, उसकी टेस्ट कुछ अलग होती है। यहां पे जीतेंगे तो हमेशा के लिए ये यादगार लम्हा होगा, ये यादगार पल होगा, ये यादगार दिन होगा। इस बीच नए बल्लेबाज प्रसाद चेवले स्ट्राइक एंड पर खेलने के लिए तैयार। जी हां, अच्छी गेंद थी, मगर प्रसाद ने यहां पे बिल्कुल जल्दबाजी नहीं की। अपनी स्वाभाविक खेल को यहां पे थोड़ा सा रोक लगाते हुए उस गेंद को मात्र स्टीयर किया था पॉइंट की दिशा में। 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया और 34 रनों की संख्या यहां पे बराबर नजर आती हुई। अब जीतने के लिए मात्र 1 रनों की जरूरत। जी हां, फिर से एक बार ढीले हाथों से खेला था गैप में और 1 रन मुकम्मल करते हुए यहां पे जीत दर्ज की है। बहुत बहुत अभिनंदन साजिरी 11 अलीबाग, बहुत बहुत मुबारक। आणि मी विनंती करतोय टॉस करण्यासाठी अलिबाग संघाचे कर्णधार, चला आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। अक्षय पाटील, साजिरी 11 अलिबाग संघाचे कर्णधार। आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय नो डाऊट सूरज पाटील, कारण फलंदाजी करत असताना आपण पाहतोय